जय श्रीराम। तर आज आपला दिवस चालू आला आहे नागपूरमध्ये आणि आपण इथं ट्रान्सपोर्टला आले काल। ही ट्रान्सपोर्ट आहे इथं। तर आता म्हणजे आपली गाडी पाठीमागं नागपूरमध्ये पाऊस चालू, भर उन्हाळ्यात पाऊस पडायला चालू आहे। आज तारीख आहे 9 मे तारीख आहे आज, आणि काल कसला कडक उन्हाळा होता आणि आज पाऊस पडायला चालू आहे। लहरी वातावरण सगळं चाललेलं आहे। आणि हे पुढं आपलं ट्रान्सपोर्ट निशांत कार्गो सर्व्हिस 10 वाजता ऑफिस उघडत आहे, त्यामुळे आपण बसलो गाडीमध्ये आणि गाडी पूर्ण चकाचक साफ केलेलं आहे, कारण आपण आज निवांत आहे। त्यामुळे सगळी गाडी साफ करून व्यवस्थित आपण आता बसले गाडीमध्ये। कसं झालं काच? नागपूरमध्ये फुल्ल पाऊस, वारं सुटले आणि एवढा पाऊस चालू आहे, एवढं जोरात। आपण कपडे सकाळी धुवून टाकले होते आणि आणखी भिजायला लागून गाडीत आणल्यात आणि सगळे दिसाचं पूर्ण बंद झाले पुढचं, एवढं पाऊस चालू आहे। पाणी पाऊस, काल कडक ऊन पडलेलं आणि आज कडक पाऊस चालू आहे। कसं व्हायचं अशा वातावरणात? वारं तर बघा किती चालू आहे, कॅमेऱ्यात वारं दिसते पण गाडी पूर्ण हल्लाय, एवढं वारं चालू आहे। पाणी साचलंय सगळे, लगेच 10 मिनिटात पाणी साचलंय आणि एवढं वारं पण चालू आहे। त्यामुळे आपण गाडी जरा आत्ताच चांगल्या ठिकाणी, माती जिथं आहे चांगली तिथं लावूया, नाही परत एकदा गाडी बसली गाडी की परत निघणार नाही। गाड्या आत्ता जर चाके फिरायला आल्यात, अवघड झाली की कसा आहे पाऊस। आणि गाडी आता आपली अडकून बसली होती, तरी मी गाडी काढल्या कशी तर करून। इथं सगळं पाणी झालं, आपली गाडी पुढे होती आणि आता गाडी काढून आपण जरा इथे मुरुमाई चांगला इथे आपण गाडी लावल्या। 10 ते 15 मिनिटात एवढा पाऊस पडलेला आहे आणि हे असं वारं चालू आहे सगळं। पाणी बघा किती झाले पाणी। गाडी पूर्ण हालायला चालू आहे। एवढं सगळं असं वारं आहे। इथे आपल्या ट्रान्सपोर्टला, या निशांत ट्रान्सपोर्टला हे ट्रान्सपोर्ट आहे आणि गाडी लोडिंग कन्फर्म झाली इचलकरंजीचं। आता आपण चाललोय भरायला। इथे आपली गाडी आहे, सकाळचा पाऊस पडलाय। हा नागपूर ते मध्य प्रदेश रोड, हा रोड जातोय सरळ इंदोरला आणि या रोडला आपलं लोडिंग आहे। नागपूर सुदगिरणी इथे लोडिंग आहे आपलं आणि माल आहे धागा, इचलकरंजी मधला माल आहे। 10 टन 12 टन माल असेल आणि आता आपण चालले भरायसाठी तिकडं माल भरायचा। ते सरळ आपल्याला मोठं यायचं इचलकरंजीला आणि 10 आज आपला 11 दिवस आहे। 11 दिवसानंतर आज गाडी भरून उद्या आपली गाडी पोहोचू द्या घरी, त्यामुळे आपण 12व्या दिवशी घरी चाललोय। थोडक्यात आपण वेंगुर्ला ते राजकोट ते हिंगणघाट आणि आता नागपूर ते इचलकरंजी एका ट्रिपमध्ये आपण 3 ट्रिप केलेल्या आहेत। 12 दिवसामध्ये आपल्या 3 ट्रिप आता पूर्ण होतील।
आणि आपलं लोडिंग आता फक्त राहिलेलं आहे, कंपनी राहिल्या फक्त 15 किलोमीटर आहे. आणि वातावरण सगळं झालं असं पावसाचं, मगाशी पाऊस पडून गेला आहे त्यामुळे गार वातावरण आहे. असं क्लायमेट आता वाजले 1 पण पूर्ण शांत आहे. नागपूर जिल्हा कापूस उत्पादक सहकारी शुद्धीकरणी मर्यादित. आता मग आले मेलला आणि गाडी आपण एंट्री करायसाठी घेतली होती गेटवर, पण वॉचमन म्हटल्यात की 10 मिनिट थांब, साहेबांना पहिला विचारतो आणि मग गाडी आत घ्यायची. त्यामुळे आपण आता आणखी गाडी साईडला लावल्या इथं. ही अशी शुद्धीकरणी आहे, नागपूर जिल्हा शुद्धीकरणी. आणि इथं आपली गाडी एंट्री केल्या गाडीची. आता नागपूर लेफ्टला आणि राईटला इंदोर. इथनं इंदोर आहे 436 किलोमीटर. आता गाडी कंपनीमध्ये आत घेतलेली आहे आणि आता वाजले 2:30. आता गाडीचा काटा केला आहे आणि इथं गाडी आपल्याला लावायची लोडिंगला. आपल्या गाडीचा काटा आला आहे 6 टन 470 किलो. आणि आता आपले सरताज भाई गाडी पाठीमागे घेणार आहेत, कारण काट्यावर जास्त गाडी उभी करायची असते. काट्याचे जे सेन्सर असतात ते खराब होतात. आता इथली गाडी पण गेलेली आहे आणि आता आपण डायरेक्ट गाडी लावायची डॉकला. आपण कंपनीमध्ये आलो 1 वाजता आणि आता वाजले 3:30. आणि तरी वाजता आपली गाडी भरलेली नाही अजून. ट्रान्सपोर्टला फोन केला होता आणि पाटीलला फोन केला होता, गाडी अजून भरलेली नाही म्हणून. ते सांगतो म्हटलं कंपनीमध्ये. आणि ते हे पाठीमाग जे आहे ते गाडी आपली लोडिंग होणार आहे, त्यासाठी आपण इथे गाडी लावल्या. सगळं सामान काढून गाडी पूर्ण स्वच्छ करून घेतली आतनं भरायच्या हिशोबानं. कारण आपल्या गाडीमध्ये बॉक्स येणार आहेत, धाग्याचे बॉक्स आहेत, 220 बॉक्स आहेत. 50 किलोचा एक बॉक्स असते, त्या हिशोबानं 10 ते 11 टन माल येणार आपल्या गाडीत. आणि आता कधी बघा गाडी भरत्यात. लवकर भरली असती तर लवकर आपण निघाला असतो, पण अजून काय भरायचं झालं नाही. तरी बघा आता किती वाजता भरतात. परवा आपण जे आंबा भरला होता वेंगुर्ल्यामध्ये, तो आंबा आपण आता खा लावले. आपण आंबा शिल्लक आंबा होता ते ठेवला होता गाडीमध्ये. आणि आता गाडीवरचं नियोजन नाही अजून, गाडी आपल्याला चेक करायला होती. त्यामुळे जरा निवांत आंबा खाऊया, टाइमपास करूया जरा काय तर. एक लाईन 2600 गाडी भरायला चालू. टाइम झाले 5:45. गाडी पूर्ण भरली आता आपली. आणि आता गाडी बांधायची. 221 बॉक्स टोटल. आता गाडी भरायचं नियोजन करायचं पहिला. आता ताडपत्री इथं आहे. आता वाजले 6:30 वाजता गाडी अशी आहे. आणि परत गाडी पॅक करा पहिला. आता टपाल तयार आपलं. मालकांना सांगायचं आता गाडीचं काम करायला पहिला. गाडी पॅक करून तयार. कशी आहे गाडी आता. आणि आता नागपूर टू होम. पुढे कशी कैची मारला ते पण कमेंट करा. आणि ही आपली गाडी. आता अंधार आहे त्यामुळे काय ताडपत्री दाखवू शकत नाही, पण ताडपत्री एकदम कडक झाल्या. आता जाऊया पहिला हात देऊया, हात घालून देऊया, हात धुया, पाय तोंड धुया. आणि कंपनी अशी. लाईट बंद करा. लाईट बंद करा की.
टू इचलकरंजी ट्रिप चालू. आणि आता पहिला आपण पंपावर गाडी घ्यायची कारण आपला काटा पूर्णच खाली उतरलाय. आणि हा आहे इंडियन ऑइलचा पंप रसिका म्हणून आहे. इथे आपण पहिला तेल टाकूया आणि मग टाकी अर्धे टाकी फुल करायची. फुल करायला 40 रुपये लागते. तेवढे आपल्याला पैसे नाहीत. भाडं आपल्याला लागले 35. तेवढं फुल डिझेल टाकले की मग झालं, संपलं भाडं. मग तेल टाका पहिला इथं. गाडी कशी म्हणल्या नक्की कमेंट करा. सरताज भाईने आपण दोघांनी मिळून गाडी म्हणलेली आहे. सरताज भाई वर गेले होते आणि आपण खालून. कशा कैची पुढची डबल कैची मारल्या. हा सांगलीकर काय म्हणला? हा होय 10 दिवसानंतर आपण घरी चाललेला आज. आणि आता तेल टाकी एकदाच टाकायचं. ते डायरेक्ट घरापर्यंत गाडी पोच झाली पाहिजे. इथे आपण डिझेल टाकायचं 17,000 रुपयेचं. 17,000 डिझेल टाकलं. इचलकरंजी आपलं दाखवलं 900 किलोमीटर आहे इचलकरंजी इथून. आणि तेवढं गाडी पोचवत्या. तर आता संध्याकाळी पहिला जायचं, पहिला जेवण करायचं मस्तपैकी. सकाळपासून फक्त आपण नाश्ता खातोय, चायनीज खातोय, तेवढंच केलं आहे आपण. जायचं जेवायचं पहिला. आता 10,000 रुपये झाले. आता आपण चाललो नागपूरकडे. आणि आता जिथं आपण डिझेल टाकायला थांबलो होतो पंपावर, तिथं 17,000 रुपये आपण डिझेल टाकलं. आणि पेमेंट करायला आपल्याला ऑनलाईन पैसे आले होते, त्यामुळे आपण पेमेंट केलं ऑनलाईन. आणि ते पेमेंट करायच्या टायमाला UPI लिमिट संपले म्हणून आपल्याला मेसेज आला. पैसे आपलं कट झालं नाही. आपलं डोकं बंद व्हायचं पाळी आली होती तिथं. कारण पैसे आपल्याला 1 रुपया नव्हता कॅश. आणि 17,000 रुपये कुठनं गोळा करायचे असा विषय होता. परत आणि आपण बँकेत ट्रान्सफर त्यांचे केलेलं आहे. आणि बँकेमध्ये मग पैसे गेलेला आणि मग आपण तिथून निघलेला आहे. कधी कधी तर UPI आपल्याला 100% मार खायला होते असं वाटते आपल्याला. आणि टायमाला बरोबर लिमिट संपू. नागपूर बायपास. आणि आता इथून राहिले बायपास फक्त 7-8 किलोमीटर बायपास असेल. आणि तिथून मग आपण लेफ्ट घ्यायचं राहायचं वर्धा रोडला. वर्धा पहिलं बुटीवर येते, परत वर्धा आणि मग परत लातूर, तुळजापूर, ते आपला सळसर रोड येईल. आणि आता इथून आता सिग्नल लागला होता, सिग्नल पण निघला आहे. नागपूर सिटी. आणि आता आपण हा मानकापूर रिंग रोडवर आहे. असा कसा रिंग रोड आहे आणि हे सगळे नागपूर सिटी आहे. आपण गाडी भरली ती इथं भरली गाडी सावनेर. इथे कुठेतरी पाटण सावंगी पण गाव आहे. इथं आपण गाडी भरल्या. हां इथे आपण गाडी भरल्या. नागपूर मिलला इकडे कुठतरी इथं. आणि ते येते बायपासनं आपण आता सध्या आहे बरोबर मेन सिटीमध्ये. अयोध्यानगर, ओंकारनगर. पुढनं टर्न मारला आपल्या इथनं तर सरळ सरळ वर्धा रोड आहे. आणि वर्ध्यामधून मग वर्धा, कळंब, यवतमाळ, माहूरगड, उमरखेड, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली आणि इचलकरंजी इथला आपला माल आहे. कसा आहे नागपूर? भारत G20 हा वरचा फ्लायओव्हर आहे. आणि इकडे मेट्रो पण आहे नागपूरला. सगळं असं भारत G20चा बोर्ड लावलेला आहे. जे आपली सभा झाली
नागपूर. या जेवायला 12 वाजता शेवभाजी आणि रोटी. इथे तेलाच कारखाना आहे त्यामुळे तेल एवढं दिले. इथं हा पाठीमागं टोल नाका आहे आणि ही जी गाडी दिसते पाईप भरलेली ती पण आपल्या सांगलीमधली गाडी आहे, कुप्पडची गाडी आहे आपली ती. आणि सकाळी आपल्या ट्रान्सपोर्टला त्यांची भेट झाली होती. त्यांनी पण माल भरून आल्यात राजापूरचा, नागपूरमधूनच. तर आता आपण आहे डबल ड्रायव्हर, त्यामुळे आपण काय थांबणार नाही आहे, आपण जाणार आहे. पण त्यांच्या गाडीमध्ये ते सिंगल ड्रायव्हरच आहेत आणि सकाळपासून त्यांनी कंपनीमध्ये गाडी भरल्यामुळे त्यांना झोप झाली नाही व्यवस्थित, त्यामुळे ते आता झोपले आहेत. आणि आपण पण आता मगाशी जेवण केले आणि मला पण झोप यायला लागल्या. गाडी बांधून गाडी सगळं टाईट करून सगळं अंग दुखायला आले, त्यामुळे आपण पण झोपूया आता. आणि हा रोड आहे तो आता डायरेक्ट यवतमाळ रोड आहे आणि ही आपली गाडी इथं पाठीमागं. तर आता आपण पण झोपूया. आणि व्हिलॉग आवडत असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि हे आता ट्रिप चालू नागपूर टू इचलकरंजी, हा पहिला भाग आणि उद्यापासून दुसरा भाग चालू होईल. तर व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत जावा. नक्की सबस्क्राईब पण करा. तर आता व्हिडिओ इथे एंड करूया. धन्यवाद.